सुरगाणा तालुक्यातील खुंटविहीर नियत क्षेत्रातील झारणीपाडा शिवारात वन विभागाने धडक कारवाई करत अवैधरित्या वाहतूक होणारे खैर लाकूड व पिकअप वाहन जप्त केले। या कारवाई दरम्यान संबंधित तस्कर अंधाराचा फायदा घेत जंगलात पसार झाले। वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 18 मे रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास नियत क्षेत्र खुंटविहीर कक्ष क्रमांक 40 परिसरात खैर लाकडाची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती। त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंबाठा राऊंडच्या पथकाने घटनास्थळापासून सुमारे 500 मीटर अंतरावर जंगल परिसरात सापळा रचून पाहणी सुरू केली। पहाटे 3:30च्या सुमारास एक पिकअप वाहन जंगलाच्या दिशेने जाताना दिसून आले। काही वेळाने जंगल परिसरातून कटरचा आवाज तसेच वाहनात लाकूड भरल्याचा आवाज ऐकू आल्याने वन कर्मचाऱ्यांनी वाहनाचा मागोवा घेतला। मात्र वन विभागाचे पथक आल्याची चाहूल लागताच संबंधित तस्कर वाहन जागी सोडून जंगलात पसार झाले। घटनास्थळी तपासणी केली असता MH06 AG 0728 क्रमांकाचे 4 चाकी वाहन आढळून आले। वाहनामध्ये खैर लाकडाचे 2 नग भरलेले होते। तसेच वाहनालगत एक खैर पूड व 2 खैर नग पडलेल्या अवस्थेत आढळले। वन विभागाने एकूण 4 खैर नग जप्त केले असून त्याचे घनमीटर 0.543 इतके असून अंदाजे 8,145 रुपये व वाहनांची अंदाजे किंमत 70,000 रुपये असं एकूण 78,145 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। संबंधित प्रकरणी वन गुन्हा नोंदवून पिकअप वाहन व जप्त केलेले खैर लाकूड पुढील तपासासाठी सुरगाणा आगार येथे जमा करण्यात आलाय। या कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वेलकर, वनपाल प्रज्ञा सोनवणे, वनरक्षक वंदना रहरे, गणेश बाग, तुकाराम चौधरी, अरुण मेघार, छाया सहारे, जयकुमार गवळी आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा।